नमस्कार टोपले साहेब. नमस्कार. किती फुटाचा सावा आहे? हा हे 4x6. 4x6. हा म्हणजे एका ओळीमधलं अंतर 4. हां दाखवा ना. लागूनचं हां 4. हे 4 आहे हा आणि हे 6. हे 6 आहे. पावसामुळे सध्या जोडी वगैरे काही चालत नाही आहे. हां हां त्यामुळे आता हे गवत झालं आहे आणि ते असं असायला नको. बरोबर. आणि पावसामुळेच म्हणा की काय आपण, कारण या प्लॉटला सुरुवातीला तर पाणी नव्हतं. च्या साहाय्यानेच याला वर घेतलेलं आहे आणि सध्याच्या परिस्थितीत आहे तर समाधानकारकच, काही अडचण नाही. आता मागच्या वर्षी पण होता ना असा प्लॉट आपला? होता. अच्छा अच्छा. आता उत्पादन वाढलं याच्यामध्ये? बघा उत्पादन तर म्हणजे जे 3 फुटाचं सव्वा किंवा 4 फुटाच्या सव्यामध्ये जे येते तेच याच्यात येते. अच्छा. पण याच्यामध्ये की नाही खर्च आपले कमी असतात. अच्छा. मीन्स आपल्याला इथे जो हे आहे स्प्रेइंग आपल्याला कमी देता येते, म्हणजे कमी लागतेच त्याला. रोगराई म्हणजे मीन्स सकिंग पेस्टचा अटॅक कमी राहील याच्यावर. त्याच्यानंतर पिंक बोलवॉर्मचा पण अटॅक याच्यावर कमी राहील. आणि आपल्याला जे करायचं आहे ते सवा भरपूर असल्यामुळे याच्यात सर्व ॲक्टिव्हिटीज करता येते. आणि सावा तर झाकून जातोच ना नंतर. म्हणजे हा पूर्ण सावा तुमचा दरवर्षी आपण बघतोच आहे, झाकून जातो. आणि याला आपण डेफ्रेश ग्रोफ्रेशची जोड आहे प्रत्येक स्प्रेलाच आहे ते शंका. तुम्ही तो वापरताच म्हणा दरवर्षीप्रमाणे. प्रत्येक याला डेफ्रेश टाकतोच आहे आपण. सुरुवातीच्या 2 स्प्रेमध्ये डेफ्रेश चालते, मग त्यानंतर जसं ती पात्यावर यायला लागली मग त्याला आपण ग्रोफ्रेशची जोड देतो. असं आहे सध्या तरी. तर ह्या पद्धतीनं लोक म्हणजे शेतकरी वर्ग डेअरिंग करत नाही, पण मग केलं तर काही हरकत नाही. नाही, जो तुम्हाला ॲव्हरेज त्या 3 फुटाच्या सव्यामध्ये येईल आणि त्याला निंदायचा खर्च जास्त, त्याच्यामध्ये जोडी सर्व बरंचसं काम आटपून जाते, बियाणं पण कमी. अच्छा. आणि फवाऱ्याचा खर्च कमी. बरं. मग ते जर समजा तो जो आपण ज्या प्लॉटमधून गेला त्याच्यामध्ये जर सपोज सकिंग पेस्ट आलं मग आपल्याला गॅस पॉयझन घ्या, हे घ्या, मग चाललं सर्व खर्च वाढ. याच्यात मोकळं असल्यामुळं शेवटपर्यंत आपल्याला कामगती करता येते. आणि आता त्या प्लॉटमध्ये आपल्याला चालायचं म्हटलं तरी फांद्या तुटायचा चान्स आहे. बरोबर. इथे तो नाही, काही नाही, म्हणजे सुरळीत आहे. आणि काम करायला सर्व फिरायला यायला त्याला थोडं चांगलं वाटतं, मजा येते काम करताना पण. असं आहे एकंदरीत. चालेल. आता किती एकर तुमची कपाशी आहे पूर्ण? माझी आहे. आणि यावर्षी तुम्ही वेगवेगळी पद्धतीनं लागवड केली, ती कशी काय? सगळ्यामध्ये आहे जवळपास 3-3.25 एकर. हां. बेडवर आहे पण ती. हां. ही आहे 2 एकर 4x6 वाली. आणि एक प्लॉट आहे 2 एकराचा पूर्णतः 4 फूटवाला. चालेल. आणि प्रत्येकाला आपण डिफ्रेश देतोच आहे, ग्रोफ्रेश देतोच आहे. फक्त हे सव्यावर डिस्टन्स म्हणजे हे जो सवा जो आहे रो मधला हाच वेगवेगळा ठेवला आहे. आता या 3 मध्ये आपल्याला काय यावर्षी व्यवस्थित राहील त्या हिशोबाने पुढल्या वर्षी मग आपण तेच करू, सलग करायचं जे त्याच्यात आपल्याला प्लस पॉईंट राहील. चला, धन्यवाद टोपले साहेब.